मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट समोर आलेली आहे. आता अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन त्या लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या पडताळणी करणार आहेत. तुमच्या दारात जर चारचाकी वाहन असेल तर अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ आता सोडावा लागणार आहे. पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीत कुटुंबियाच्या नावावर जर चारचाकी वाहन असल्याचे निष्पन्न झाल्यास त्या लाभार्थ्यांना अपात्र करण्यात येणार आहे. ही चारचाकी महिलेच्या नावावरच नसेल, मात्र कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असेल तरीही त्यांना या योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे. यासाठी आजपासून लाडक्या बहिणीच्या घरी घरी जाऊन तपासणी सुरू केली जाणार आहे, म्हणजे 4 तारखेपासून. लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. मात्र या अनेक अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जाची पडताळणी सुरू आहे आणि यासाठी काही निकष लावले जात आहेत. चारचाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार कुटुंबातील सासरे, दीर अथवा घरातील इतरांच्या नावावर जर चारचाकी असेल आणि लाभार्थी महिला पती मुलांसोबत वेगळी राहत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ सुरू राहणार आहे. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेच्या काही निकष: ज्या महिलांच्या कुटुंब आयकर भरते महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे ते अपात्र ठरणार आहेत. तसेच इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळणार आहे. ज्या महिलांच्या बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव वेगवेगळे आहे अशा महिला देखील या ठिकाणी अपात्र होणार आहे. दारात चारचाकी असल्यास योजनेचा लाभ होणार बंद. ज्या महिला लग्न करून परराज्यात स्थायिक झाल्या आहेत अशा महिलांनाही आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही. तसेच महत्त्वाची बाब म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंतचे 7 महिन्याचे एकूण 10,500 रुपये लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे. आतापर्यंत प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेनंतर हप्त्याचे वितरण सुरू होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा 15 तारखेनंतर मिळण्याची शक्यता आहे.